फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सूर्य अस्थिर झाला आणि केवळ 24 तासांच्या कालावधीमध्ये 3 धोकादायक एक्स क्लास सौर ज्वाला बाहेर फेकल्या गेल्या। त्यामुळे सौर वादळ, सौर ज्वाळा आणि भूचुंबकीय वादळ होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। याबाबत अभ्यासक लीना बोकील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूया। मोठा म्हणजे आग का गोला म्हणतात तसा फायरबॉल आहे असं कितीतरी वर्षांपूर्वी आणि अलीकडेच त्याच्या ॲक्टिव्हिटीज खूप वाढलेल्या आहेत अशा या प्रकारच्या। तर तो मोठा जास्ती एक्सपांड झाला आणि त्याच्या ॲक्टिव्हिटीज वाढल्या आणि हे जर हाय एनर्जीचं जर झालं तर मात्र खरंच धोका होऊ शकतो पृथ्वीला। आणि पृथ्वीच्या भोवती हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रोटेक्शन जे आहे, ही फील्ड आहे, तर त्याला त्याने डिस्टर्ब केलं तर मात्र तो पेनिट्रेट होऊन आतपर्यंत येऊन पृथ्वीच्या वातावरण आणि याच्यापासून आत येऊन मात्र खरंच धोका होऊ शकतो। नक्कीच उपग्रह आणि इलेक्ट्रिसिटी आणि टेलिकम्युनिकेशन या गोष्टींना, इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीला मात्र धोका आहे।